गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ची मोठी कारवाई। 2.45 लाखांच्या 4 चोरीच्या मोटारसायकली जप्त, 2 आरोपी ताब्यात। 4 गुन्ह्यांची उकल करत गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ने उल्लेखनीय कामगिरी करत विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या 4 गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे। या कारवाईत सुमारे 2,45,000 रुपये किमतीच्या 4 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 कडून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी गोल्फ क्लब मैदान परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे बाळेश नरहरी देशमुख वय 38 वर्ष राहणार जैताळे तालुका निफाड आणि अमोल पांडुरंग अमोरे वय 35 वर्ष राहणार पांगरी तालुका दिंडोरी अशी असून त्यांची कसून चौकशी केली असता विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या 4 मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात। या कारवाईमुळे आडगाव MIDC, वावी आणि शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेले 4 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत 2,45,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवजोत सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप सगळे तसेच अंबड युनिट क्रमांक 3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तांत्रिक विश्लेषण विभागाचेही या कारवाईसाठी सहकार्य लाभले।